नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय आपला वेगळाच आहे की नार्को टेस्ट का केली जाते, कोणाची केली जाते, कशासाठी केली जाते. आता ज्यावेळेस मित्रांनो एखादी अशी केस असेल की ज्याचा कुठेही पुरावा सापडत नसेल, त्यावेळी पोलीस काय करतात की लाय डिटेक्टर टेस्ट, म्हणजे जे खोटं बोलणारी जी आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी या टेस्ट केल्या जातात मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन टेस्ट येतात, एक नार्को टेस्ट आणि दुसरी पॉलिग्राफी टेस्ट. आता याच्यामध्ये काय होतं, आर्टिकल 22 नुसार ज्यावेळी एखाद्या गुन्हेगाराला अटक केली जाते त्याच्यानंतर त्याला 24 तासाच्या आतमध्ये कोर्टामध्ये उभं केलं जातं. ज्यावेळी न्यायालय त्याला न्यायालयीन कोठडी देतं, म्हणजे थोडक्यात जेल देतं, किंवा जर पोलीस रिमांड दिली तर कस्टडीमध्ये असतो ते. तर ज्यावेळेस न्यायालयीन कस्टडीमध्ये एखादा गुन्हेगार जातो, म्हणजे जेलमध्ये जातो, त्यावेळेस या ठिकाणी जे तपास अधिकारी आहेत पोलीस, त्यांचं काम सुरू होतं. ज्यावेळेस त्यांना कुठलेही पुरावे मिळत नाही त्यावेळेस ते उपयोग करतात नार्को टेस्टचा आणि पॉलिग्राफी टेस्टचा. तर मित्रांनो, नार्कोटिक्स म्हणजे काय, तर नार्कोटिक्समध्ये सोडियम पेंटॉहेल हे जे एक ड्रग आहे ते शरीरामध्ये इंजेक्ट केलं जातं आणि ते इंजेक्ट केल्यानंतर एक 10-15 मिनिटामध्ये, म्हणजे त्याचा पण एक ठराविक डोस आहे जे नार्कोटिक इन्स्पेक्टर किंवा त्यांचे जे डॉक्टर लोक असतात ते देतात. तर तो डोस दिल्यानंतर 10 मिनिटं त्याच्याबरोबर एक रॅपो तयार करतात, म्हणजे त्याच्याबरोबर एक संभाषण तयार करतात असं नॉर्मली, की बाबा काय शिक्षण झालं, आई वडील काय करतात, बहीण भाऊ काय करतात, किंवा जमिनीचा काय भावकीचा वाद आहे का, असं बोलत बोलत एक 5-10 मिनिटं झाल्यानंतर ज्यावेळेस ते सोडियम पॅन्थॉल त्याच्या पूर्ण ब्रेनवरती त्याचे सिग्नल वाढवते जोरात, त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये जे काही आहे ते सगळं तो पूर्ण सांगून टाकतो. समजा जर नार्कोटिक्सने लगेच विचारता विचारता सुरुवात केली की 10 तारखेला कुठे होता, तर तो सांगेल की 10 तारखेला मी इथं इथं होतो आणि मीच तो मर्डर केलाय. मग त्याचं हत्यार कुठे लपवलंय, तर त्याचं हत्यार बागेत लपवलेलं आहे. तर मग हे नार्कोटिक इन्स्पेक्टर काय करतात की तिथलं ते हत्यार जमा करतात. आणि आता कसं आहे, आर्टिकल 20 नुसार त्याची नार्कोटिक्समध्ये त्याची साक्ष पकडली जात नाही, पण मात्र तो जो पुरावा आहे तो पुरावा ग्राह्य धरून त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिली जाते. तर अशा पद्धतीने नार्कोटिक्स केली जाते. आता ज्यावेळेस मित्रांनो मुंबईवरती हल्ला झाला होता, म्हणजे 26/11चा, तर त्यावेळेस 5 ठिकाणी, म्हणजे कामा हॉस्पिटलला झाला होता, त्याच्यानंतर स्टेशनला झाला होता. कारण हे लोक आले होते, 10 लोक आले होते आणि ह्या 10 लोकांनी काय केलं, 5 ॲटो 5 दिशेने गेले आणि ज्या टॅक्सीत बसले होते त्याच्यात पण बॉम्ब ठेवला होता. तर पोलीस या ठिकाणी काय झालं की कन्फ्यूज झाले. त्यांना वाटलं काय 101 आतंकवादी आत घुसलेत की काय, कारण ॲट अ टाइम 5 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. कारण हे लोकांनी 5 दिशांनी 5 रिक्षा, यांना फक्त काय करायचं होतं की अंधाधुंद फायरिंग करायची होती आणि एक भीतीचं वातावरण तयार करायचं होतं. पण याच्यामध्ये ज्यावेळेस अजमल कसाबला धरला आणि त्याचा एक जोडीदार, तर त्यावेळेस अजमल कसाबची नार्को टेस्ट केली. तर त्यावेळेस त्याने सांगितलं की आम्ही 10 लोक आहेत, म्हणजे, आणि त्याच्यातले 8 तर मारलेलेच होते आपल्या मुंबई पोलिसांनी आणि राहिलेले होते 2. तर त्यावेळी लक्षात आलं की हे 10च लोक होते, की 100-200 नाही आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की जे आतंकवादी हमले होतात, आता त्यांना नार्को टेस्टची परमिशन घ्यावी लागत नाही. म्हणजे आपलं जे सरकार आहे, आता समजा एखादा सर्वसामान्य माणूस असेल किंवा एखादा गुन्हेगार असेल, त्याने गुन्हा केलेला आहे किंवा चुकून झालेला आहे, तर त्याला काय, त्याची परमिशन लागते आणि मग ती कोर्ट प्रोसिजर करतं किंवा दुसरं सरकार ह्या प्रोसिजर करूनच त्याची नार्को टेस्ट केली जाते. त्याच्या मनाच्या विरोधात त्याची नार्को टेस्ट केली जात नाही. पण आतंकवादी जर असतील तर त्यांना फटके देऊन तिथं त्यांची नार्को टेस्ट केली जाते आणि त्या पद्धतीने ते पुरावे गोळा केले जातात किंवा तपास केला जातो. आता एखाद्या माणसाला जर समजा खोट्या गुन्ह्यात फसवलं असेल तर तो स्वतःहून कोर्टाला सांगू शकतो की माझी नार्को टेस्ट करा, माझी पॉलिग्राफी टेस्ट करा. तर त्यावेळेस सुद्धा कोर्ट त्यांना परमिशन देऊन या ठिकाणी ते करायला लावतं. म्हणजे त्याच्यात काय होतं
की पोलिसांना एक मदत होते आणि गुन्हा केलाय की नाही, मग त्याच्याबरोबर तशी ती वागणूक करून त्या गुन्ह्याचा तपास केला जातो. अशाही पद्धतीने या ठिकाणी हे केलं जातं. आणि नार्कोटिक्सचं 100%च अशी सक्सेस होईलच असंही काही नसतं. तर नार्को टेस्ट कधी कधी फेल सुद्धा होऊ शकते. आता दुसरी जी आपण तुम्हाला सांगितलं ती आहे पॉलिग्राफी टेस्ट. त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या हृदयाला जसं ECGचं मशीन असतं तसे मशीन असतात. एक ब्रेनला लावलं जातं, एक हृदयाला लावलं जातं, एक हाताच्या नाडीला लावलं जातं. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जर खोटं बोलले तर तिथं काय होतं की तुमच्या नाडीचे ठोके वाढतात, हृदयाचे ठोके वाढतात किंवा ब्रेनचे ठोके वाढतात. जसं नार्कोटिक्समध्ये काय होतं की तुमचा मेंदू फास्ट सिग्नल द्यायला लागतो, त्यावेळेस तुमच्या काही लक्षात आलं. खोटं बोलायचं असेल तर कसं आहे की ब्रेनला थोडासा प्लॅन करावा लागतो. तर तो प्लॅन ज्यावेळेस तुम्हाला सोडियम पेंटोएल दिलं जातं त्यावेळेस तो प्लॅन करता येत नाही. तुम्ही जसं पटापट 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 सगळं जे काय ते बोलून मोकळं होता. आणि त्याच्यामध्ये ते अधिकारी सुद्धा हुशार असतात. ते ब्रेनचं मॅपिंग करून किंवा ते नार्कोटिक इन्स्पेक्टर जे असतात ते सगळ्या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यात बरोबर त्या ओघात आणून ते सगळं कबूल करून घेतात. आता पॉलिग्राफीमध्ये सुद्धा काय होतं की ज्यावेळेस ते तुम्हाला मशीन लावलं जातं, बऱ्याच वेळा काहींचा BP वाढलेला असतो अगोदरच. तर मग ते काय करतात की नार्कोटिक इन्स्पेक्टर पुन्हा एकदा त्यांचा रॅपो तयार करतात की शाळा शिक्षण किती झालं, शेती किती आहे, कोणाची गावात भांडणं आहेत का, आई वडील काय करतात, त्यांची तब्येत काय आहे, बहीण किती, भाऊ किती, आणि झटकन मध्ये एखादा प्रश्न विचारतात की बाबा तू 11-12 तारखेला कुठं होता, मग तो सांगून टाकतो. जर त्याला खोटं बोलायचं असेल तर त्याला थोडंसं वेळ लागतो प्लॅन करायला. मग त्याच्यामध्ये काय होतं, हृदयाचे ठोके वाढतात, ब्रेनचा सिग्नल वाढतो, नाडीचे ठोके वाढतात. मग त्याच्यामध्ये त्याचं जे मॅपिंग केलं जातं भाग आहे त्याला तर लक्षात नसते आरोपीला, पण त्या मॅपिंगवरून त्यांच्या लक्षात येते की हा खोटा बोलतोय. मग त्याच्यात त्याला विचारलं जातं की बाबा तू ह्या दिवशी कुठं होता, मग मी इथं, तो स्वतःच म्हणतो की मी इथं मर्डर केला होता किंवा असं केलं होतं. मग त्याच्यात बाबा हत्यार कुठं लपवलं तेही त्याच्यामध्ये ते सांगून टाकतात. कारण ते खोटं बोलायला लागले की हार्ट बिटिंग वगैरे सगळं वाढायला लागतं. ब्रेनचं सुद्धा पूर्ण संतुलन गेलेलं असतं. म्हणजे ते सेमी कॉन्शियसच होतो माणूस त्याच्यामध्ये. मेंटली पूर्ण डिसऑर्डर केलं जातं त्याच्यामध्ये. ह्याच्यात काही पॉलिग्राफीमध्ये काही मेडिसिन सोडलं जात नाही, जसं नार्कोटिक्समध्ये सोडलं जातं. पण ह्याच्यामध्ये त्याच्या बिटिंगचं जे मॅपिंग घेतलं जातं, तुमची नाडी असेल, हार्ट असेल, तर त्याच्यामध्ये परफेक्ट त्यांच्या लक्षात येतं की हा खोटं बोलतोय की खरं बोलतोय. हा जर खरं बोलत असेल तर त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं की हा निरपराध असू शकतो. पण जर ह्याने जर प्लॅन करून, आता राहायला कुठल्या जिल्ह्यात ते म्हटल्यानंतर त्याच्या जर लक्षात आलं की आपण 10-11 तारखेला पुण्यात मर्डर केलाय, पण आपल्याला मुंबई सांगायचंय, तर त्या ब्रेनला तेवढा वेळ लागतो. मग ते हार्टबीट सगळं सगळं वाढतं, मग लक्षात येतं. मग पोलीस काय करतात, दुसऱ्या पायरीने याचा तपास सुरू करतात. मग त्यांच्या पद्धती तुम्हाला माहिती असतील की कशा पद्धतीने मग त्याचा ते तपास सुरू करतात. तर ह्या पद्धतीने ही पॉलिग्राफ टेस्ट केली जाते. तर बऱ्याच वेळा पॉलिग्राफ टेस्टला तुम्ही बायपास सुद्धा करू शकता. म्हणजे बरीच लोक काय करतात, डॉक्टरकडे जातात, ECG चेक करून मग आमचा BP नाही वाढला पाहिजे, हे नाही झालं पाहिजे. तर काही काही जे सराईत गुन्हेगार आहेत ते पॉलिग्राफीला सुद्धा बायपास करतात. मात्र तुम्हाला नार्कोटिक्सला बायपास करता येत नाही, कारण ते तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण इंजेक्ट केलेलं असतं. म्हणजे तुम्हाला इंजेक्शनच्या रूपाने ते दिलेलं असतं, त्याचा जो डोस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बायपास करता येत नाही. आणि पॉलिग्राफीमध्ये किंवा नार्कोटिक्समध्ये याच्या आधारावरती ही पोलिसांना मदत केली जाते, याच्यावरती काही शिक्षा सुनावली जात नाही. याच्यामध्ये काय होतं की जे तपास अधिकारी आहेत त्यांना पुरावे गोळा करण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एक नवीनच संकल्पना, एक नवीनच माहिती आपल्या सर्व सबस्क्रायबर भावांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण आजचा विषय घेतलेला आहे. तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. अशीच नवनवीन व्हिडिओ आपण नेहमीच तुमच्या भेटीला आणणार आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.